नमस्कार, खानदेश मसाला किचन या चॅनलवरती आपले स्वागत आहे। मी आज करणार आहे झिंग्यांची भाजी। त्यासाठी मी कढईत पाणी गरम करून घेतलेलं आहे। 1 चमचा मीठ घालून त्यात धुतलेले झिंगे टाकून अर्धा लिंबू पिळून हे झिंगे मस्त गरम पाण्यात उकडून घेणार आहे। झिंगे मस्त उकडून गेलेले आहेत। आता यांना काढून घेणार आहे। आता इथं मसाल्यासाठी खोबरे भाजून घेणार आहे। खोबरं मस्त भाजलं गेलेलं आहे। खोबरं काढून घेतल्यानंतर आता कांदे भाजून घेणार आहे। कांद्यांना आलटून पलटून भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून हे दोघी साइडने मस्त भाजले जातील। इथे कांदे मस्त भाजून झालेले आहेत। आता काढून घेणार आहे। ज्या प्रकारे आपण कांदे भाजले त्याच प्रकारे आपण आता टोमॅटो पण भाजून घेणार आहोत। इथे आपला सर्व मसाला भाजून तयार झालेला आहे। कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, टोमॅटो। आता मी टोमॅटोची साल काढून घेणार आहे। हा सर्व मसाला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। इथे तिखट, धने पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद पावडर हे सर्व टाकून आता पाणी टाकून याची मस्त पेस्ट तयार करून घेणार आहे। झाली आपली ही पेस्ट तयार। आता ते उकडलेले झिंगे मी काप करून घेणार आहे। तेल तापवून घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटलेला सर्व मसाला आता इथं परतून घेणार आहे। मसाला 5 मिनिटं मस्त परतून घ्यायचा आहे। नंतर मसाल्याची केलेली पेस्ट इथं टाकायची आहे। इथे मसाला 10 मिनिटासाठी मस्त परतून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व मसाला मस्त हा तळला जाईल। तुम्ही बघू शकता मसाला तेल सोडत आहे। जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला तळायचा आहे। नंतर यात झिंग्यांचे पीस घालत आहे। झिंग्यांचे पीस टाकून मस्त परतून घेतलेले आहेत। आता टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती ती इथं घालणार आहे। टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर मस्त परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं यात पाणी घालायचं आहे। मी इथे चिंचेचा गर टाकत आहे। मी चिंच भिजवून ठेवलेली होती। आता उकळी येईपर्यंत थांबायचं आहे। उकळी आल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून भाजी झाकून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटांसाठी मस्त उकळू द्यायचे आहे। इथे 20 मिनिटांनंतर भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे। आता थोडी कोथिंबीर घालत आहे।
तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त झालेली आहे। प्रॉन्सची ही रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।